विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी ही बुद्धीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर मिळवायची असते। आणि आज मी ज्या पाहुण्यांना इथं बोलावलंय स्टुडिओमध्ये, त्यांचं मी प्रथमतः द विनर्स करिअर पॉइंट तर्फे हार्दिक स्वागत करतो। आणि त्यांनी जी अचिव्हमेंट मिळवलेली आहे किंवा त्यांनी जी यश मिळवलेले, तर त्याच्यामुळे त्यांच्या घरादाराचा तर उद्धार झालायच, परंतु नातेवाईक वगैरे सगळ्यांना अभिमानाने सांगता येतं की आमचा माणूस या पोस्टवरती आहे। मग एक नोकरी जर लागली तर त्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड सगळं बदलत असतं। तर आजचे जे आपले प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेत, तर त्यांच्या परिश्रमाबद्दल, त्यांनी अभ्यास करताना काय काय परिश्रम घेतलेत, कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आखल्यात, तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो खास करून मी गट क आणि गट ब च्या विद्यार्थ्यांसाठी बनवतोय। आणि मला असं वाटतं की हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या मनातील सगळे निगेटिव्ह विचार निघून जातील आणि तुम्ही जोमाने कामाला लागाल अशा अपेक्षा व्यक्त करतो। आणि मी द विनर्स करिअर पॉइंट तर्फे सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। नमस्कार। धन्यवाद सर। तर मी आजच्या पाहुण्यांची ओळख करून देतोय, ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत असणारे सर्वच्या सर्व, ज्यांना आपण एसटीआय म्हणतो। आता कोणी त्याला जीएसटी इन्स्पेक्टर म्हणतं, पण पूर्वी त्यालाच एसटीआय म्हणायचे, बरोबर ना? यस सर। तर आजचे पहिले पाहुणे आहेत आपले प्रशांत खेडकर सर, आणि ते त्यांच्या बाबतीत क्वालिफिकेशन असेल, त्यांचं बॅकग्राऊंड आहे, ते स्वतः सांगतील। अगोदर ओळख करून देतो। त्याच्यानंतर दुसरे आपले पाहुणे आहेत ते म्हणजेच निखिल रमेश महाजन सर, त्याच्यानंतर संदीप आसुरबा गीते सर, त्याच्यानंतर रणजित लक्ष्मणराव जाधव सर आणि अशोक दिलीपराव पारखे सर। तर या 5 जणांना मी मुद्दाम या ठिकाणी स्टुडिओमध्ये आज का बोलवलंय, कारण विद्यार्थ्यांच्या अनेक शंका असतात आणि एकाच व्यासपीठावरती तुमच्या अनेक शंकांचं निरसन या ठिकाणी ते करतील अशी मी तुम्हाला खात्री देतो। तर सगळ्यात पहिला मी प्रश्न विचारतोय प्रशांत सरांना की तुम्ही एसटीआय झालात, त्याच्यानंतर मी तुमच्याबद्दल बरंचसं काही पाहिलेलं आहे, कारण मी तुम्हाला 2000 जवळजवळ 12-13 पासून चांगल्या प्रकारे ओळखतो। तर तुम्ही मला थोडक्यात तुमचा संपूर्ण इतिहास सांगा, थोडक्यात मुलांना आमच्या, की फॅमिली बॅकग्राऊंड पासून आतापर्यंत कोणकोणत्या परीक्षा वगैरे दिल्यात हे सगळं सांगा। यस सर। माझं सर शिक्षण छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचे औरंगाबाद येथेच झाले होते। मी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री घेतली होती, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलमध्ये। त्यानंतर आमचं इनप्लांट ट्रेनिंग व्हायचं सर पुण्याला, तिथं मी 6 महिने मित्सुबिशी इलेक्ट्रिक या कंपनीत इनप्लांट ट्रेनिंग केलं। त्यानंतर MPSCकडे वळायचं कसं, एक जाहिरात आलेली होती सर 2013ला राज्यसेवेची, बरोबर? ती जाहिरात पेपरमध्ये वाचली, पुण्याला कंपनीमध्ये जॉब करायचा का MPSC करायचं, या द्विधा मनस्थितीतून शेवटी ज्यावेळेस 2 बोटं समोर होते त्यावेळेस मी मोठं बोट निवडलं आणि काहीतरी मोठं बनायचं या हिशोबाने MPSCकडे वळलो। आणि MPSC करण्यासाठी पुण्याला जॉब करणारा माणूस औरंगाबादला आला। मी इथे आल्यानंतर विनर्स करिअर पॉइंट इथे क्लास जॉईन केला। तिथे मला सर सर्व अभ्यासाचं वातावरण मिळत गेलं। मी सर्वात प्रथम तिथे भेटलो होतो सर प्रशांत कदम सरांना। त्यांनी मला अभ्यास कसा करायचा, काय करायचा, सर्व एक योग्य ट्रॅक लावून दिला होता व त्या ट्रॅकवर मी चालत गेलो। आणि आजही असं म्हणता येईल की ते जे MPSCचं चक्रव्यूह होतं, एक यश प्राप्त केलं STI बनायचं, मात्र अजूनही राज्यसेवेचं चक्रव्यूह भेदायचं बाकी आहे व त्याची अजून तयारी चालूच आहे। मला एक सांगा, आता राज्यसेवा ओरल किती वेळेस दिली आणि राज्यसेवेची सर ओरल मी एकच वेळेस दिलेली आहे आणि मेन्स मी 2020, 21, 22 आणि आता 23ची मेन्स देणार आहे। तसं पाहिलं तर मी 19ची मेन्स दिली होती। आता मेन्सचं जर सांगायचं तर आपलं आता रेकॉर्ड बनत चाललेला आहे। मात्र 2017ला माझी STI म्हणून निवड झाली आणि एक मनामध्ये ठरवलेलं होतं गॅजेटेड पोस्ट घ्यायचीच। आता वयाचं 31 उलटत आलेली आहे, मात्र ते उराशी बाळगलेलं स्वप्न अजूनही कवटाळून राज्यसेवेची तयारी चालूच आहे सर। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो बरं का, हे सगळे एकदम क्लोज फ्रेंड आहेत, म्हणजे एकाच ऑफिसमध्ये काम करतात, त्याच्यामुळे सगळे त्यांची पूर्णपणे आपण त्यांना गँगच म्हणू एक प्रकारची। तर सर आम्ही एक म्हणजे आम्ही प्रशांत आम्हाला ज्युनियर आहे, नंतरच्या बॅचचा आहे, आम्ही 4 जण बॅचमेट आहोत।
आम्ही 2014च्या बॅचचे ST आहेत चौघं, आणि 2016ला आमची जॉईनिंग झाली. बरोबर. तर आम्ही आमचे अभ्यासाचे हत्यार आता मॅन केलेले आहे सर. बरोबर. हे हा एकटा योद्धा आता लढतोय आणि त्याला या परीक्षेत नक्कीच तो यश मिळवेल याची मला खात्री आहे सर. मला असं वाटतं प्रशांत सरांच्या भरपूर काय काय परीक्षा झाल्यात, त्यांना खूप अनुभव आहे आणि ईश्वर नवीन वर्षामध्ये त्यांचं 100% ऐकेल. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो. सगळ्या पाहुण्यांकडून मी तुमच्यासाठी जे आवश्यक आहे ते नंतर थोड्या वेळाने काढून घेणार आहे, त्याच्यामुळे काही बोर व्हायचं नाही. मुलाखतीमध्ये त्यांचा जो परिचय आहे ते देणारच येतं, पण त्यांच्याकडून मी तुमच्यासाठी आवश्यक आहे ते त्या ठिकाणी काढून घेणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 10 ते 5-6 पर्यंत ऑफिस करून ते इथं मुलाखतीसाठी आले. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण विद्यार्थ्यांसाठी कोणीतरी काहीतरी करताय आणि आपण काहीतरी समाजाचे देऊ लागतो. हा फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. आता मी निखिल सरांना विचारतो की तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड सांगायचे, तुमचं क्वालिफिकेशन आणि तुम्ही कसे सिलेक्ट झालात. मी तुमच्याबद्दल ऐकले की तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अगदी शॉर्ट ड्युरेशनमध्ये तयारी केली STIची, तर त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना सांगा. मी निखिल महाजन असं माझं नाव आहे. मुक्ताईनगर तालुका जळगाव जिल्हा इथला एका करकी छोटंसं गाव आहे 3,000 लोकसंख्येचा, त्याला मी बिलॉंग करतो. मी 2007 सालीच 10वी झाल्यानंतर 11वीमध्ये पुण्यामध्ये ॲडमिशन घेतलं आणि माझं तिथून पुढचं पूर्ण शिक्षण पुण्यामध्ये झालं. शिक्षण घेत असतानाच म्हणजे ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असतानाच मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात म्हणजे थोडीफार एक फाउंडेशन टाईपचे कोर्सेस वगैरे मला आम्ही केलेले होते. 2013ला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा ॲक्च्युअल अभ्यासाला सुरुवात केली. 13 ते 14 मी सुरुवातीला UPSCचा अभ्यास म्हणूनच सुरुवात केलेली होती, त्याच्यामुळे क्लास वगैरे किंवा पूर्ण अभ्यास त्याचाच होता. 1 वर्ष पूर्ण अभ्यास केल्यानंतर पहिल्यांदा मी UPSCची पूर्वपरीक्षा दिली. 2014ची ॲड होती त्यावेळेस आणि दिवाळीच्या वेळेस त्याचा रिझल्ट आला आणि मी त्याच्यामध्ये नापास झालेलो होतो. मग आता पुढच्या वर्षीची ड्युरेशन खूप लांब होता आणि मला नोकरीची म्हणजे असं वाटतं की आपण नोकरी आधी हाताशी घ्यावी अशी माझी इच्छा होती. मग मी त्याचंच 2014च्या डिसेंबर महिन्यामध्ये STIच्या परीक्षेची ॲड आली. मग मी असं विचार केला की ही ॲड आहे आणि मी याचा अभ्यास करेल, मी आधी पोस्ट घेतो नंतर बाकीच्या परीक्षांचा वगैरे अभ्यास करेल. 2014 साली मी डिसेंबर महिन्यात जशी ॲड आली तिथून पुढं जे ॲक्च्युअली PSI STI म्हणजे कंबाईंड परीक्षेचा जे अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांच्याशी मी थोडी चर्चा केली आणि माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. सोबतच मी UPSCची पण पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत होतो. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पण म्हणजे मेन माझं टार्गेट STI आणि UPSCचं झालं होतं. बरोबर. मग त्याच्यामध्ये सोबतच सगळ्या एक्झाम आल्यामुळे मग मी काय केलं की सगळ्यांचा कॉमन सिलेबस काय आहे ते आधी बघितला, तो बाजूला काढला आणि जो सेपरेट प्रत्येक परीक्षेसाठी जो असतो म्हणजे जशी STIच्या पूर्वपरीक्षेसाठी आपल्याला महाराष्ट्रावर फोकस करावं लागतं, तर मी ते केलं. कॉमन पुस्तकं कुठली त्याच्यामध्ये थोडासा हे केला आणि थोडंसं सामायिक अभ्यास आणि थोडा सेपरेट अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, पॉईंट तुम्ही नोट करून घ्या. त्यांनी काय केलं, UPSC आणि STIसाठी जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामधला कॉमन सिलेबस अगोदर काढलेला आहे. आपण काय करतो, एका परीक्षेवरती फोकस करताना बाकी सगळं सोडून येतो. त्यांनी दोन्हीकडे हे केले आणि कॉमन सिलेबस हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की एखाद्या परीक्षेची मोठ्या तयारी करतायत, छोटी परीक्षा आली तर त्याच्यामध्ये कॉमन सिलेबसवरती त्यांनी भर दिलाय. आणि तुम्ही एक विचार करा की ते अगदी UPSC करत असताना सुद्धा एक नोकरी हाताशी असावी म्हणून त्यांनी STI दिली आणि ते STI आपल्या समोर बसलेत आज इथं. म्हणून हा मुद्दा त्यांचा तुम्ही नोट करून घ्या आणि ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की शॉर्ट ड्युरेशनमध्ये तुम्ही अभ्यास केलाय, म्हणजे UPSC कडून ज्यावेळेस ॲड आली त्यावेळेस तुमच्याकडे तर काही वेळ जास्त नव्हता अभ्यासाला, तर शॉर्ट ड्युरेशनमध्ये अभ्यास कसा करावा ते मला आमच्या विद्यार्थ्यांना सांगा तुम्ही. तर जसं मी मगाशी सांगितलं की मी आधी सामायिक अभ्यास जो असतो कॉमन सिलेबस जो होता तो बाजूला काढला आणि त्याच्यानंतर मग त्या स्ट्रॅटेजीवर सुरुवात केली. मग मी वेगवेगळी पुस्तकं वाचली नाहीत. मी जी UPSCसाठी इकॉनॉमिक्सचं किंवा हिस्ट्रीचं पुस्तक जे वाचत होतो मी तेच पुस्तक STIसाठी सुद्धा कॉमन ठेवलं. म्हणजे वेगळं ह्या परीक्षेसाठी वेगळं किंवा त्याच्यासाठी वेगळं असं काही केलं नाही. त्याच्यापेक्षाही सगळ्यात आधी आता STIची एक्झाम म्हणजे नेमकी सुरुवात कशी करायची, तर मी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या. त्या स्वतः कुठलाही अभ्यास न करता
म्हणजे जो माझा पूर्वी UPSCचा जो अभ्यास चालू होता ते करत असतानाच त्या बेसिसवर मी त्या एक्झाम दिल्यात, बघितलं की मला किती मार्क्स येत आहेत ॲक्च्युअल एक डेमोमध्ये देऊन बघितलं आणि किती मार्क्स येतात. त्याच्यानंतर मग साधारणतः त्या वर्षीचा कट ऑफ काय होता आणि आता मला किती अभ्यास केला पाहिजे, तर अशा पद्धतीनं ती स्ट्रॅटेजी केली. जास्तीत जास्त जे आपले मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतात त्या मी स्किप केल्या नाही. मी दररोज त्याचा सराव करत होतो. 100 प्रश्न त्याची निघालेच पाहिजे, STIचे PSIचे त्याच्याशी निगडीत परीक्षा. UPSCचं पण सेम तसंच मी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असं करत होतो. म्हणजे मी क्वेश्चन पेपरवरनं मग सिलेबसकडे गेलो. आणि मी तुम्हाला एक सांगतो, सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी असेल तर ही सरांनी सांगली स्ट्रॅटेजी बाळांनो. अभ्यास करण्याच्या अगोदर मी कधी पण क्लासमध्ये सांगत असतो की अगोदर प्रिव्हियस क्वेश्चन. प्रशांत तुझं म्हणणं काय याच्यावरती मला सांग. सर, PYQ अनालिसिस केल्यामुळे विद्यार्थ्यांना एक फायदा होतो की आयोगाचा जो प्रश्न विचारण्याचा दृष्टिकोन आहे किंवा आयोगाची जी पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला आकलन होती व त्यानुसार तुम्ही अभ्यासक्रमाची रचना करून अभ्यास करू शकतात. उगाच आपण पुस्तक समोर ठेवलंय, यावर प्रश्न येईल किंवा नाही येणार अशी मनात साशंकता ठेवून अभ्यास करण्यापेक्षा आधी PYQ जर अनालिसिस केला आणि त्यानंतर अभ्यासक्रमानुसार आपण पुस्तकं घेऊन अभ्यास सुरू केला तर तो नक्कीच फ्रुटफुल ठरतो. आणि त्याचं उदाहरण सर आहेत, मीही आहे. आम्ही सध्या PYQ अनालिसिस केल्याशिवाय मेन्सला जात नाही. PYQ अनालिसिस हा कोणत्याही परीक्षेसाठी तुम्हाला की स्टोन ठरतो की तुम्हाला जर पास व्हायचं किंवा त्या स्पर्धेत उतरायचं तर आधी PYQ अनालिसिस करा आणि पुढे चला. बाळांनो, 2009ला मी राजेशिवाय मेन्सला होतो. तर मी प्री पास झालो कसं होतं, तर मी सगळे क्वेश्चन पेपर जे पाठीमागचे होते ते सगळे पाठच करून टाकले होते. आणि त्याच्यावरतीच कारण काय असतं की आपण जे इथून पाठीमागचे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये पुढे ना पुढे काही ना काही अँगल सापडतात, प्रश्नांचं रिलेशन असतं ना पुढे ना पुढे. जरी ॲज इट इज क्वेश्चन आला तर रिलेशन असतं. बरं, दुसरा मला एक प्रश्न विचारायचा होता. संदीप गीते सरांना प्रश्न विचारायचा आहे मला की तुमचा थोडक्यात फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचे. तुम्ही, मला असं वाटतं की नांदेडहून आलात, बरोबर? हां, बरं. आता तुमचं फॅमिली ग्राउंड, तुम्ही खेडेगावातून आलात की शहरातून आलात नांदेडमधून, तर त्याबद्दलही विद्यार्थ्यांना सांगा. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी ऐकणार आहेत आपल्याकडे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा न्यूनगंड असतो की आम्ही ग्रामीण पार्श्वभूमीवरले विद्यार्थी तर शहरातल्या मुलांशी कसं कॉम्पिटिशन करायचं. इथे शहराचा वगैरे काय असा मला वाटतं फरकच नाही. इथं फक्त बुद्धी कोण वापरेल त्याचा आहे. तर तुम्ही मला आता सांगा की तुम्ही अभ्यास किती तास केलाय दररोज आणि अभ्यासासाठी अभ्यासिकेत अभ्यास जाऊन केलाय, तुमचं फ्रेंड सर्कल याच्याबद्दल आम्हाला ऐकून घ्यायचं आहे. अभ्यासिकेत जाऊनच केलेला आहे. बरं. आणि अभ्यास साधारणतः सकाळी 7 ते 12 आणि 12 ते 2 गॅप आणि नंतर दुपारी 2 ते संध्याकाळी म्हणजे 8, 9:30, 10 पर्यंत केलेलं. म्हणजे टोटल दिवसाचा साधारणतः 8 ते 10 तास तुम्ही अभ्यास केलाय. आता थोडंसं मोठ्याने बोलले तर आमच्या विद्यार्थ्यांना थेट घरी ऐकू जाईल मला असं वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही थोडं मोठ्याने बोला अशा माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, कारण कसं की विद्यार्थी आतुर आहेत तुम्हाला ऐकायला. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही रिडिंग रूममध्ये अभ्यास करत होते तर तुमचा म्हणजे फ्रेंड सर्कल होतं, तर फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही अभ्यास केलाय का तुम्ही एकट्यानेच अभ्यास केलाय? नाही, फ्रेंड सर्कलमध्ये अभ्यास केला. मग तुमचं म्हणजे चांगल्या मित्रांचं काय योगदान असतं मला एकदा ऐकायचं तुमच्याकडून. आपल्या मित्रांकडून आपल्याला म्हणजे आपले जे लॅब्स असतात किंवा आपले जे काय म्हणतात त्याला लूपहोल्स आहेत किंवा जे अवघड सब्जेक्ट जातात आपल्याला त्याच्या ते आपले सुधारतात तुम्ही जर मित्रांच्या सहवासात अभ्यास केला तर. डिस्कशनद्वारे. बरं, दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की मोबाईलचा वापर तुम्ही केलाय का? म्हणजे तुम्ही सगळ्या मुलांकडे मोबाईल आहे तर माझा एक सहज प्रश्न आहे की तुम्ही मोबाईल पासून दूर राहिले की मोबाईल होता तुमच्याकडे का अँड्रॉइड आपला असं आता लेटेस्ट मोबाईल तसा मोबाईल होता का तुम्ही साधा मोबाईल वापरला ते एक सांगा. अँड्रॉइड होता पण त्या सर्टन पिरियड ऑफ टाइम साठी मी सोशल मीडियावर नव्हतो. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे कोणतंही साधन असलं पण त्याचा उपयोग कधी करायचा आणि केव्हा करायचा हे महत्वाचा मुद्दा आहे. सरांनी सांगितलं की कॉमन सिलेबस त्यांनी निवडला होता. दुसरी गोष्ट, माझा एक प्रश्न आहे सर तुम्हाला की एकाच पब्लिकेशनचे 50-50 पुस्तकं वाचावेत का?
नाही सर, मी म्हणजे एकाच विषयासाठी 5-50 पब्लिकेशनचे पुस्तकं वाचावी? नक्कीच नाही. मी त्याच्यासाठी मी तेच सांगतोय, मी मगाशी सांगितलं की मी पुस्तकांमध्ये मी एकच पुस्तक 3-4 वेळा वाचण्यावर भर देतो. 3-4 वेळा म्हणजे 3-4 पुस्तक एक वेळा वाचण्यामध्ये त्याचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी जेव्हा STIची मुख्य परीक्षा जवळ आली होती, 18 ऑगस्ट 17 ऑगस्ट, मला एक्झॅक्टली डेट नाही आठवत, 18 ऑगस्ट हा ना, आणि मी एक 15-16 तारखेला माझ्याकडे मी ज्या लायब्ररीला बसायचो ना तिथे 2 फ्लोअर होते. मी टॉप वरच्या फ्लोअरला बसायचो. आणि जेव्हा खाली आलो तर STIचा मुख्य परीक्षेसाठीचा जो माहोल होता, म्हणजे मेन्सला सिलेक्ट झालेली पोर, ते बघून मी थोडासा घाबरलो होतो. त्याचं कारण असं होतं की त्यांचा पूर्ण डेस्क सगळ्या यांनी स्टिकर्सने जे असतात पुस्तकं, एकेका विषयाची 3-3 पुस्तकं होतो. आणि मला असं वाटलं की मी पहिल्यांदा एक्झाम देतोय आणि मला फारसा मेन्स परीक्षेचा पण अनुभव नाही आहे, आणि ही तर सगळे धुरंधार लोक आहेत यातली, पुस्तकं वाचून झालेली आहेत. ती मी फक्त एकच पुस्तक वाचत होतो. बरोबर. म्हणजे मी कधी केलंच नाही की आता STIचा अभ्यास करतोय म्हणून आपण हिस्ट्रीसाठी दुसरं कुठलं तरी एक प्रकाशन वाचू, एखादा प्रश्न येतो. मी म्हणायचं ठीक आहे, तो एक प्रश्न नाही, कुणाला नाही आला, मला नाही आला, फरक नाही, पण जे सगळ्यांना येणार आहेत ते मी चुकायला नको. बरोबर. तर मग मी थोडा घाबरलो, बाहेर गेलो, पण म्हटलं ठीक आहे, आता घाबरून चालणार नाही. पुन्हा मी जे माझं पुस्तक वाचलेलं होतं पर्टिक्युलर विषयांसाठी, स्पेशली मी मराठी व्याकरणबद्दल बोलतोय, मी तिथं जास्त घाबरलो होतो कारण तो माझा वीक पॉईंट होता. बरोबर. आणि मी आलो आणि ते पुस्तक पुन्हा 2 वेळा वाचून काढलं. बरोबर. रात्रभरामध्ये. आणि अल्टिमेट रिझल्ट तोच होता. मी ज्याला पाहून घाबरलो होतो त्या परीक्षेला तो सिलेक्ट झालेला नव्हता आणि मी झालेलो होतो. तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचण्यापेक्षा जो तुम्हाला जे फिजिबल आहे, तुम्हाला ज्याच्यावर कॉन्फिडन्स आहे आणि जे परीक्षेला तुम्हाला मार्क्स देते, असंही नाही की तुम्हाला एखादं सोपं पडते पण त्या परीक्षेला जर रिलेव्हंटच नसेल तर ते उपयोग नाही. आधी तुम्ही रिलेव्हन्स चेक करा, त्यातलं PYQ बघून त्या पुस्तकातनं आपण ॲटलिस्ट जे मिनिमम रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण आपली होते का, मार्क्स मिळत आहेत का, हे जर होत असेल तर त्या पुस्तकावरच भर द्या. जो कोणी तुमचा मार्गदर्शक असेल त्याच्यावरच भर द्या. म्हणजे हे पुस्तकं हे मार्गदर्शकच असतात, किंवा आपला जे एक व्यक्ती म्हणून आपण ज्याला मार्गदर्शक होतो तेही 3-4 लोकांकडे न जाण्यापेक्षा ज्याला आपण प्रमाण, ज्याला आपण ऐकतो शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही तुमचा 100% द्या, रिझल्ट येतो. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक जज कसं करायचं एक तुम्ही पॉईंट लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलंय, पुस्तक जज करताना PYQ पहा त्याच्यातली, आणि किती PYQ त्या पुस्तकातून आले तर याच्यावरती तुम्ही भर द्या. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळून जाईल की आपल्याला नेमकं कोणतं पुस्तक वाचायचंय. PYQ बद्दल मला एक बोलायचं आहे की PYQ का महत्वाचे असतात किंवा सराव का महत्वाचा असतो. तर सराव PYQ याच्यासाठी असतात की आपण अभ्यास करताना कुठल्या म्हणजे कुठल्या टॉपिक्समध्ये आपला वीक पॉईंट काय आहे हे आपल्याला PYQ सांगत असतात. कुठल्या शब्दाला अंडरलाईन करायचं आहे, मोठा प्रश्न असतो, पूर्ण पुस्तक रंगवत बसतात, हे करण्यापेक्षा नेमक्या कुठल्या शब्दाला अंडरलाईन करायचं हे आपल्याला PYQ सांगतात. बरोबर. म्हणजे अभ्यास कसा करायचा आहे, कुठे जास्त लक्ष द्यायचं आहे हे आपल्याला PYQ वरनं कळते. प्रत्येक मुलासाठी अंडरलाईन असलेला शब्द वेगळा असू शकतो. बरोबर. म्हणून PYQ जर सोडवत असताना आपल्याला ती जाणीव होते की आपण कुठे चुकतोय. एक उदाहरण देतो, म्हणजे त्या मी फसलो होतो आणि तिथूनच माझ्या ऍक्च्युअली खरं PYQ कडे माझं लक्ष गेलं. 1857च्या उठावानंतर 1858चा कायदा आला. त्याच्यात एक प्रश्न आलेला होता की 1858च्या कायद्यानंतर खालील 2 बदल करण्यात आले. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया यांच्याऐवजी व्हाईसरॉय हे पद तयार करण्यात आलं आणि ते ब्रिटिश पार्लमेंटचे प्रतिनिधी होते. नंबर 1. नंबर 2 वाक्य होतं की भारत मंत्री हे पद तयार करण्यात आलं आणि ते राणी म्हणजे आपल्या क्वीन यांचे प्रतिनिधी होते. दोघे बरोबर, दोघं चूक. घाईमध्ये मी ते सोडवताना दोघंही बरोबर टिक केले. बरोबर. पण ऍक्च्युअली ते लक्षात येतं की अर्ध वाक्य बरोबर आहे, पण ते व्हाईसरॉय हे राणीचे प्रतिनिधी होते आणि मंत्री हे पार्लमेंटचे प्रतिनिधी होते. मग जेव्हा नेक्स्ट मी कुठला कायदा वाचायला जाईल, म्हणजे 1857 नंतरचा 1909चा कायदा जेव्हा वाचेल मी, तेव्हा माझ्या लक्षात राहील की मला ह्या शब्दांवर भर द्यायचा आहे. हे PYQ आपल्याला सांगत असतात. आणि म्हणून PYQ सोडवणं हे खूप गरजेचं आहे, कारण तीच आपली खऱ्या अर्थानं नेट प्रॅक्टिस आहे. बरं. आता सर तुम्ही थोडक्यात सांगितलं की मित्र कंपनीबद्दल. आता तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड सांगा. घरी वडील काय करतात आणि तुमचं बालपण म्हणजे शाळा, तुमचं शिक्षण कुठं झालं याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं विद्यार्थ्यांना. मी मूळचं तसं नांदेडचं कंधार तालुक्यामधले वंजारवाडी गावाचं आहे. बरं. पण वडील इथं रेल्वेमध्ये गँगमॅन होते. तर मग वडील 1988 साली जालन्याला शिफ्ट झाले होते. बरं. त्याच्यामुळे माझं बालपण जालन्यामध्ये गेलेलं आहे. बरं.
आणि शिक्षण तिथेच झालेलं आहे जालन्याला, ग्रॅज्युएशन. बरं, अभ्यास करताना तुम्ही कुठे कुठं म्हणजे कोणकोणत्या शहरात अभ्यास केलाय का जालन्याला केला, कुठे केला अभ्यास नेमका? मी औरंगाबादला बऱ्यापैकी जास्त काळ अभ्यास केलेला आहे, 2-2.5 वर्ष. आणि एक 6 महिने मी पुण्याला पण होतो. बरं, तिथे जास्त वेळ नव्हतो. बरं, अगदी छान. तर मी आता रणजित जाधव सरांना प्रश्न विचारतोय की तुम्ही अभ्यास करताना समजा तुम्हाला एखादा विषय कठीण जात होता, समजा व्होकॅबचा एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला, तर व्होकॅबलरी हा पार्ट समजा तुम्हाला अवघड जातोय, मग तो तुमची व्होकॅबलरी तुम्ही डेव्हलप कशी केली, त्यासाठी काय काय रेफरन्सेस वगैरे वापरले किंवा कशी केली ते एकदा मुलांना सांगा. सर व्होकॅब्युलरी थोडंसं म्हणजे अवघडच एकंदरीत मुलांना जातं, तर त्याच्यासाठी काही पुस्तकं वापरली. तुमचं एक पुस्तक वापरलेलं होतं इंग्लिशचं व्होकॅब्युलरीसाठी. आणि त्याचबरोबर ते रेकॉर्डिंगमध्ये जे आपण केलेलं ऑडिओ वगैरे आहेत व्होकॅब्युलरीचे, त्याचा एक फायदा होतो किंवा म्हणजे एखाद्या वेळेस बोर झालेला आहे आपण असं तर हेडफोन वगैरे लावून किंवा असं संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस वगैरे असं लावून, तर ते थोडं लक्षात राहतं, व्यवस्थित लक्षात राहतं. तर हे पण त्यात केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी एक व्होकॅब्युलरीचा पार्ट केला होता, मी त्याला म्युझिक टाकून मी थोडंसं त्याच्यात व्होकॅब्युलरी केलं होतं. ते सुरुवातीला मला वाटलं नव्हतं की मी असंच केलं होतं बसल्या बसल्या, की जे मला एक दिवस मुलगा होता, एक अंध होता तो, तर त्याने मला सांगितलं की आम्हाला सर काही मटेरियल नाही, तर मग मी पुस्तक वाचलं असं आणि दिलं त्याला म्युझिक जोडून. पण ते महाराष्ट्रात आता त्याला जवळजवळ मी 11 वर्ष झाले त्या गोष्टीला, महाराष्ट्रात खूप ते गाजलं होतं त्यावेळेस. आता ते माझ्याकडे रेकॉर्डिंग पण नाही, विद्यार्थ्यांकडे अजून पण आहे. तर मला आणखी एक सर प्रश्न विचारायचा की तुमचं गाव सांगा, वडील काय करतात ते सांगा. माझं गाव सर फुलंब्री तालुक्यामध्ये वारेगाव म्हणून गाव आहे माझं. आणि वडील माझी शेती करतात. माझं इंजिनिअरिंग झालं शिक्षण. लास्ट इयरला असताना थोडंसं असं जाणवलं की थोडंसं इंटरेस्ट नसल्यासारखं असं हे झालं इंजिनिअरिंगला असताना, काहीतरी वेगळं करायचं म्हणून मग तोपर्यंत जास्त माहिती नव्हती असं स्पर्धा परीक्षा असं, आणि घरात कोणी जास्त शिकलेलं वगैरे नसल्यामुळं जास्त लास्ट इयरला थोडी माहिती झाली स्पर्धा परीक्षेची, मग तेव्हा ठरवलं की तयारी करूयात असं. बरं, मी आता अशोक पारखे सरांना एक प्रश्न विचारणार आहे, तो खास करून तुमच्यासाठी. तर मला सांगा, तुम्हाला इंग्लिश विषय आता तुम्ही माझ्या हाताखाली शिकले त्याच्यामुळे मला माहिती तुमचं इंग्लिशचं काय प्रश्न होता. विद्यार्थी मित्रांनो, आता मला लाज वाटते थोडीशी, कारण ते आता जे बोलणार आहेत ना ते खरं मी टार्गेट होणार त्याच्यामध्ये. इंग्लिशला किती मार्क्स होते मला सांगा. सर म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला नाही, मला लाज वाटायला पाहिजे, कारण इंग्लिश आमच्या वेळी 40 मार्कांना होतं आणि मराठी होतं सर 60 मार्कांना. आणि म्हणजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. त्याचं कारण मी नंतर विशद करेल तुम्हाला. मला इंग्लिशला फक्त 4 मार्क पडले होते सर, 40 पैकी फक्त 4. आणि मराठीला मला 60 पैकी 54 मार्क्स होते सर. आणि तोच विनिंग पॉईंट ठरले बरं का बाळांनो. मराठीला 54 मार्क्स मिळवणं हे काय साधी सोपी गोष्ट नव्हती त्यावेळेस. आणि मी 54च अटेम्प्ट केले होते सर. आणि 2 संकर प्रयोगाचे जे होते प्रश्न ते आयोगाने रद्द केले होते आणि 4 मी सोडवलेले नव्हते, म्हणजे ते 6ही मी अटेम्प्ट नव्हते केले. म्हणजे पैकीच्या पैकी जेवढे अटेम्प्ट केले तेवढेच मार्क्स मिळालेत मराठीमध्ये, म्हणजे खऱ्या अर्थाने मी इथं जिंकलेलं आहे. कारण जर विद्यार्थ्याला जेवढे अटेम्प्ट केले तेवढेच, जर आता समजा एखाद्याला 35च मार्क्स पडले आणि सगळीकडे 35% जर, तर तो सगळ्यात हायली ब्रिलियंट मुलगा समजतात, तसा प्रकार झाला. आणि सर त्यात काय होतं, म्हणजे एकूण टोटल मुख्य परीक्षा होती 200 मार्काची आणि त्यात 40 मी आधीच मायनस करून टाकलेले इंग्लिशचे. 160 मधून माझं टार्गेट होतं सर 110+. तर मराठी माझं प्लस पॉईंट होता. बरोबर. त्यामुळं मी इंग्लिशचा अभ्यासच केला नाही सर, प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे 60 मार्काचं मी सोडूनच दिलं होतं, ते विषयच सोडला होता 40चा, सॉरी. तर मी 160 पैकी 110 माझं टार्गेट ठेवलं होतं. जर आता ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी न्यूनगंड असतो इंग्लिशचा. बरोबर. आता मला इंग्लिश येते, ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी इंग्लिश शिकलो. बरोबर. त्यामुळे आता तो प्रश्न राहिला नाही. पण बऱ्याच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा न्यूनगंड असतो की आपल्याला इंग्लिश येत नाही. तर मी इथं हे प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो की एखादा विषय कमी असला म्हणजे तुम्ही सक्सेस मिळवू शकत नाही, अशातला प्रश्न नाही. आता एक लक्षात घ्या,
4 मार्क मिळवणारा कॅन्डिडेट जर एसटीआय होऊ शकतो तर तुम्ही तुमच्या मनातला न्यूनगंड पहिल्यांदा बाजूला काढा. आता मी नोट्स कशा काढायच्या, कारण मी तुझं अक्षर पाहिले आणि तुझं नोट्स मी स्वतः तुला पाहिले की नोट्स काढताना. तर मला एक सांग की विद्यार्थ्यांनी नोट्स कशा काढावेत हे त्यांना समजून सांग. नोट्स कशा काढाव्यात सर, हल्ली जर आपण बघतो विद्यार्थी नोट्स काढतात इन हँडरायटिंग, पण ते काय करतात सर, नोट्स नाही काढत, ते दुसरं पुस्तक लिहितात. म्हणजे ते ट्रान्सलेट करतात, डायरेक्ट कॉपी करतात. हां, कॉपी करतात. आता नोट्स काढायचे आपल्याला. आपण भारताचे पहिले राष्ट्रपती, मग नोट्स काढताना कोणी लिहितं, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते, त्याच्यापेक्षा पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, शॉर्टकट मध्ये शॉर्टकट. तसंच आता आपल्या ते कुठले शब्द होते, दादरचा घी शेट डबा घेऊन गुजराती शब्द, गुजराती शब्द. तर माझी अशी ट्रिक्स होती, मी बनवलं होतं दादरचा घी शेट डब्याचा दलाल, तो कुठला तरी एक शब्द होता तो घेऊन चालला. म्हणजे अशा प्रकारे हे आपण अभ्यास करू शकतो. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण देश आणि परभाषिक शब्द शिकतोय त्यांची ट्रिक त्यांना त्या परीक्षेत उपयोगी पडली होती असं त्यांचं म्हणणं आहे. तर नोट्स काढताना त्यांचा म्हणजे नोट्स कशा काढायच्या त्यांनी सांगितले की बा नोट्स म्हणजे तुमचे काही कोड वर्ड मध्येच नोट्स पाहिजे, विनाकारण फापट पसारा नको. आणि तुम्हाला आणि दुसरी गोष्ट अशी सर की नोट्स काढताना बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे आपण हाताने लिहून नोट्स काढत नाहीत विद्यार्थी. बऱ्याच विद्यार्थ्यांची म्हणजे सवय असते की जे बुक्स असतात त्यावरच हायलायटरने हायलाइट करतात. बरोबर. तर मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे बघितलेले आहेत, म्हणजे एक पेजवरती, म्हणजे माझ्या दृष्टीने एक पेजवरती जास्तीत जास्त हायलाइट तुमच्या, म्हणजे साधारणतः एक पेजवरती किती ओळी असतात त्याच्या मिनिमम 5% तुमचं हायलाइट असलं पाहिजे. सगळं पुस्तकच हायलाइट केलं त्याचा उपयोगच नाही. त्या पुस्तक रंगवण्याला अर्थ नाही. नाही, बरोबर. जे काही म्हणजे मेन पॉइंट्स आहेत तेच तुमचे त्या ठिकाणी हायलाइट झाले पाहिजे. म्हणजे माझं कसं होतं सर, मी अभ्यास असा केला, आता जसं माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन मी माझ्या आयुष्यात तो प्रकार केलेलाच नाही सर. मला मागील प्रश्नपत्रिकांशी माझा कसलाही संबंध नव्हता. बरं. मी काय करायचो सर, एक पुस्तक, एकच विषयाला एकच पुस्तक वापरायचं. दुसरं पुस्तक मी कधीच घेतलं नाही. फक्त अर्थशास्त्रासाठी देसले सर आणि कोळंबे सर दोघांचं कंबाईन पुस्तक वाचलेले. बाकीच्या विषयासाठी मी एकच पुस्तक रेफर केलं आणि एकच पुस्तक रेफर करून मी एक पुस्तक त्या ड्युरेशनला कमीत कमी, म्हणजे STI जी माझी मेन्स होती ती देईपर्यंत माझ्या एका पुस्तकाची रिडिंग माझी 50 वेळेपेक्षा जास्त झालेली होती. एक विचार करा, ही तपश्चर्या अभ्यास म्हणजे 50 वेळेस रिडिंग म्हणजे जोक नाही, लक्षात घ्या. कारण कसं आहे, तुम्हाला जर सक्सेस मिळवायचं ठरला तर तुम्ही एका रिडिंगमध्ये अपेक्षा करूच नका. कारण कसं आहे की जर तुम्ही एक रिडिंग करताय पण त्यासाठी तुमचं काय सांगा कॉन्सन्ट्रेशन पण पाहिजे. आता या ठिकाणी मला एक मुद्दा सांगायचं की आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी पिक्चर ओरिएंटेड आहे. तुमची जर असं असतं ना तर आपण ते कॉम्प्युटर सारखं असं करून लगेच लक्षात ठेवलं असतं. आपल्या बुद्धीमध्ये चित्र स्वरूपात माहिती साठवली जाते आणि म्हणून नोट्स हाताने काढणं मला असं वाटतं बेटर आहे. म्हणजे पारखे सरांनी जे सांगितले ना ते मी पण त्याच्याशी सहमत आहे की नोट्स जर हाताने जर काढल्या तर त्याचा आपल्या बुद्धीवरती आणि त्या याच्यावरती मेमरीवरती एक असा इम्पॅक्ट पडतो की त्या काही गोष्टी आपल्याला दिसायला लागतात त्याच्यामध्ये. आणि दुसरं एक नमूद करेल सर की एखाद्या सक्सेसफुल विद्यार्थ्याच्या नोट्स ज्या नवीन जे तयारी करतात त्यांनी अजिबात वापरू नये. त्याचं कारण अगदी बरोबर, त्याचं कारण सांगतो सर. बरोबर. काय असतं म्हणजे माझ्या नोट्स ज्या आहेत जे माझ्या इथं आहे ते माझ्या नोट्स मधून मी वगळलेलं असतं सर. बरोबर, एक्झॅक्टली. त्याच्यामुळे जे माझ्या इथं आहे ना ते त्या समोरच्या पर्यंत पोहोचत. मित्रांनो एक पॉइंट लक्षात घ्या, कोणाच्याही नोट्स वापरू नका, कारण त्याला जे येते त्यांनी ते लिहिलंच नसतं आणि आपल्याला ते येतं का हे माहितीच नसतं. नोट्स वापरायच्या तर सेल्फ म्हणजे स्वतः तयार करूनच वापरा, दुसऱ्याच्या अजिबात वापरून. एक्झॅक्ट, मस्त. आणि हा पॉइंट सुंदर. तर मला प्रशांत तुझ्याकडून एक अपेक्षा आहे की तू मुलांना पुस्तकं सांगावेत. सर जसं पुस्तकाबद्दल आता महाजन सरांनी सांगितलं होतं,
सर मी आता पुस्तकाबद्दल सांगताना एकच सांगेल की तुमचा सिलेक्टिव्ह अप्रोच आणि तुमची पुस्तकांवरील श्रद्धा ही तुमचा दुसरा गुरु ठरतं. जर समजा तुम्हाला एखादे मार्गदर्शक असतील त्या गुरुचं तुम्ही ऐकायचंच, पण तुमचे जे पुस्तक आहेत ते तुमचे मार्गदर्शक आणि त्याच्यावरची तुमची श्रद्धा जर ढळली तर मग तुम्ही रिझल्टची अपेक्षाही करू नये. बरोबर. कारण तुम्ही जे तुमचं आता स्ट्रगल चालू आहे त्याच्यासाठी तुमचं जर हत्यारच तुमचा हत्यारावर विश्वास नसेल, पुस्तकं म्हणजे शेवटी तुमचे हत्यार आहेत, बरोबर, आणि त्या हत्यारावर जर तुमचं श्रद्धा नसेल किंवा विश्वास नसेल तर लढाई जिंकण्याची शक्यताही राहत नाही. बरोबर. त्यामुळं पुस्तक वापरताना माझं एकच म्हणणं असेल की तुम्ही जे वाचतायत, जसं आता सरने सांगितलं की त्यांनी 50 वेळेस वाचलं असेल किंवा जास्ती वेळेसही झालेलं असेल, कारण कोणत्याही पोस्टसाठी अभ्यास म्हणजे एक प्रकारची तपस्या आहे. बरोबर. तर मग त्यांनी जसं सांगितलं की त्यांनी इकॉनॉमिक्ससाठी 2 पुस्तक वाचले, त्यांनी 2 वाचले, काही जण 1 वाचतील. पण मी आता सांगताना असं सांगेल सर की कोणतीही परीक्षा असली, सरळ सेवेची असू द्या, MPSCची असू द्या किंवा राज्यसेवा, 4 सब्जेक्ट मी कोअर मानतो आणि कोणत्याही मेन्ससाठी 2 सब्जेक्ट लागतात. बरोबर. मेन्सला प्रीला तर 4 कोअर सब्जेक्ट म्हणजे तुमचा आहे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. सायन्स काही परीक्षेला आहे, काही परीक्षेला नाही आहे. बरोबर. म्हणजे तो 5वा विषय आपण डळमळीत आपण असं म्हणता येईल, कारण सायन्स काही सरळ सेवेला विचारले जातात, काहीला विचारल्या जात नाहीत. आणि मेन्स आणि सरळ सेवेची एक्झाम याच्यासाठी तुम्हाला मराठी इंग्लिश आवश्यकच आहे. बरोबर. मग त्याच्यासाठी पुस्तकांचं जर मी अप्रोच सांगायचं झालं सर तर हिस्ट्रीसाठी मी सांगाल सर ग्रोवर सरांचं पुस्तक, आणि ज्यांना ग्रोवरची आणि भाषा थोडीशी अवघड वाटेल त्यांनी सर ग्रोवर सोबत विठ्ठल पुंगळे सरांचा इतिहास वाचू शकतात. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी सर गाठाळ सरांचं किंवा कठारे सरांचं पुस्तक बेस्ट आहे. आता मी यासाठी सांगतोय की मी वाचताना मी गाठाळ वाचलं होतं. बरोबर. पण या हिशोबाने मी असं नाही म्हणणार की कठारे सरांचं पुस्तक मी पाहिलंच नाही. मी पाहिलं पण मला बऱ्याचशा गोष्टी सेम वाटल्यामुळे मी वाचणं टाळलं आणि मी श्रद्धा जी होती पुस्तकावर ती ठेवली आणि मी गाठाळ वाचणं कंटिन्यू केलं महाराष्ट्राच्या इतिहासासाठी. आणि मी ग्रोवर वाचलं होतं. त्यानंतर मला विठ्ठल पुंगळे सरांच्या पुस्तकातही काही पॉईंट चांगले वाटले, मी ते ग्रास केले. पण मी लगेच त्या पुस्तकातला प्रत्येक पॉईंट वाचत बसलो नाही. जे मला आवश्यक वाटले ते पॉईंट मी बाजूला केले माझ्या नोट्समध्ये. सेम मी भूगोलाला जाताना सर महाराष्ट्राचा भूगोल मी विठ्ठल पुंगळे सरांचं पुस्तकच रेफर केलं होतं, आणि भारतासाठी सर मी सौदी सरांचं पुस्तक घेतलं होतं. अरे वा, छान. येस. म्हणजे मिक्स स्वरूपात आहे. कारण कसं आहे की मी असं म्हणणार नाही कधीच की तुम्ही इथं आलात आमच्या स्टुडिओमध्ये म्हणून आमची जाहिरात करावी असं मी म्हणणार नाही, बिलकुलच नाही. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे सगळे इथं आलेत, मी त्यांची मुलाखत घेतली म्हणून आमच्याकडे क्लास लावू नका. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो, क्लास म्हणजे हा धंदा नाही. लक्षात ठेवा, एक श्रद्धा असते. आम्ही तुमचे पालक असतो आणि पालकत्व स्वीकारण्यासाठी जर आम्ही लायक असू तरच आम्ही त्या क्षमतेला पात्र येतं. म्हणजे तुम्हाला शिकवण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की लोक इथं जे काम, मी आहे, कदम सर आहे, कोलते सर आहेत, मनीष पाटोदेकर सर आहेत, पुंगळे सर येतात, हे सगळ्या लोकांची जर तुम्हाला वाटत असेल की ही टीम महाराष्ट्रातली चांगली टीम आहे, अनुभवी टीम आहे, तरच आमच्याकडे क्लास लावायचा, अन्यथा लावायचा नाही. आता सेम आता इकॉनॉमिक्सचं जसं सरांनी सांगितलं, देसले सरांचं पुस्तक मी पूर्ण वाचलेलं आहे. बरोबर. STI बनण्यासाठी. त्यानंतर सर आपला राहतो पॉलिटी सब्जेक्ट. पॉलिटीसाठी सर मी M लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक पूर्ण वाचलेलं आहे, आणि त्यामध्ये सर पंचायत राज दिलेलं नव्हतं, तर पंचायत राजसाठी मी प्रशांत कदम सरांचं जे पुस्तक होतं पंचायत राजचं, ते टाटा मॅग्रो हिल पब्लिकेशनचं पुस्तक होतं, मी त्या पुस्तकावर भर दिला होता. आता राहिला मराठी इंग्लिशचा, तर माझं सर इंजिनिअरिंग झालं असल्यामुळे मला इंग्लिशचा मी मराठीसाठी सर सर्वात प्रथम ज्यावेळेस बॅच जॉईन केली होती सर, त्यावेळेस मी तुमचं पुस्तक आणि त्याला साथ देण्यासाठी म्हणता येईल तर मी वाळिंबे सरांचं पुस्तक रेफर केलं होतं. आणि इंग्लिशसाठी आता मी तुमच्या समोर आहे म्हणून नाही, आता सगळ्यांना माहिती आहे, होल अँड सोल मी इंग्लिशचं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचलेलं आहे. आणि विज्ञानचं जसं म्हणता येईल तर विज्ञानचं जे पुस्तक आहे, आता मी ते शेवटी माझे गुरुच आहेत आणि मी त्यांना माझ्या प्रत्येक क्षेत्रातला गुरु मानतो. अशा अनिल कोलते सरांचं पुस्तक मी वाचलेलं आहे. ऍक्च्युली जरी आम्ही म्हणजे प्रशांत जरी आमच्याकडे होता क्लासला तरी पण त्याचे आवडते शिक्षक कोलते सर होते, त्याच्यामुळे आम्ही थोडे साईड लाईनलाच होतो बाकीचे. आणि आजही त्याची श्रद्धा तेवढीच आहे. माणसाने आयुष्यात आईला माना, वडिलांना माना, कोणलाही माना, तुमच्या आयुष्यात एक गुरु पाहिजे. तो गुरु त्यांनी मानला आणि त्या उद्धार झाला. मग मी म्हणत नाही की आम्हालाच माना, पण तुम्ही तुमच्या आई वडिलांना माना,
काकाला म्हणा, काकूला म्हणा, कोणलाही मित्राला म्हणा, परंतु गुरु असावा. कारण कसं आहे, गुरु तुम्हाला कधीच वाईट मार्गाला नेत नाही. आणि इथं एक मुद्दा मला नक्कीच ऍड करावा वाटेल. जसं सरने सांगितलं गुरु वाईट मार्गाला नेत नाहीत, इथं गुरुची आवश्यकता फक्त तुमच्या यशाच्या काळात नव्हते सर. बरोबर. मला बरेचसे लाईफ मधले अप्स अँड डाऊन्स आले. जसं आता मी हे सर्व माझे सिनियर आहेत, मी तीही मेन्स दिलेली होती 2014ची. बरोबर. मला 106 मार्क होते आणि कट ऑफ त्यावेळेस 108 मार्कला लागलेलो. त्यानंतर सर मी जवळपास 3 वर्ष पुन्हा स्ट्रगल केलेला आहे. एक 2016ची STI मेन्स दिली होती, त्यावेळेस कट ऑफ 133ला होता, मला 132 मार्क, म्हणजे 2 मार्क 1 मार्क. आणि त्यानंतर 2017च्या ॲडमध्ये माझं सिलेक्शन. असा प्रवास होता. तर काही वेळेस काय होतं, 2014च्या बॅचमध्ये मी जेव्हा फेल झालो त्यावेळेस सर जो इमोशनल सपोर्ट म्हणता येईल किंवा एक पाठीवर हात आवश्यक असतो, बाळा तू लढ, तो हात नक्कीच मला सर तुमच्या रूपाने, कोलते सरांच्या रूपाने आणि कदम सरांच्या रूपाने नेहमी भेटत राहिला. आणि त्याबद्दल मी सर नेहमी तुम्हाला थँकफुल आहे की एक गुरु, सगळ्यांना मी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनाही, की गुरु जर असेल तर तो तुम्हाला लढही म्हणेल आणि तुम्ही चुकल्यानंतर तुम्हाला थांबही म्हणेल. बरोबर. म्हणजे तुम्हाला मार्गही दाखवेल आणि मार्गस्थ होण्यासाठी शक्तीही देईल. मी तुम्हाला गॅरंटी देतो 2024ला या स्टुडिओमध्ये मी प्रशांतचा सत्कार करणार आहे, आणि तो पण क्लास 1 ऑफिसर म्हणून. कारण विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी जेवढी तपश्चर्या केली ना, मला असं वाटतं की आज तो स्टेबल आहे त्याच्या आयुष्यामध्ये. आज नोकरी लागल्यानंतर त्याचे आणखी प्रयत्न चालू आहेत, आणि या प्रयत्नांना मी सगळ्यांच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो. आणि तुमच्या समोर त्याचा मी क्लास 1चा इंटरव्ह्यू याच ठिकाणी या स्टुडिओमध्ये घेणार आहे. आणि आता मी प्रश्न विचारेल, जाधव सर अजून काही जास्त बोललेले नाहीत, आणि ऍक्च्युली ते आमच्या कदम सरांच्या सासरवाडीचेच आहे, म्हणजे त्यांचे कदम सरांचे मिळून लागतात ते एक तसं पाहिजे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की अभ्यास करताना तुम्ही पुण्याला केला की औरंगाबादला केला की स्थळ हे इम्पॉर्टंट असतं का? माझा एक प्रश्न आहे. स्थळ असं विशेष इम्पॉर्टंट नाहीये. म्हणजे कुठेही केला तरी तुम्ही कसा अभ्यास करता, पुस्तक वगैरे कुठले वापरता, तर ते थोडंसं मॅटर करतं असं मला वाटतं. तर मी औरंगाबादलाही होतो तयारीसाठी आणि काही दिवस पुण्याला होतो. पण तिकडे जरी असलो तरी पुस्तक तुमचे मी वापरलेले, म्हणजे तुम्ही तुमच्याकडे आलो म्हणून सांगत नाही. कधी कधी काय होतं की आता मराठी आणि इंग्लिश ही जे आहे दुसरी पुस्तकं आहेत, परंतु काही टॉपिक ते कम्प्लीट समजत नाही एकाच पुस्तकातनं. बरोबर. मग ते दुसरं पुस्तक, आणि तुमच्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी एकदम अशा क्लिअर, जसं की प्रयोग आहे, तर प्रयोग एकदम व्यवस्थित समजतात ते पूर्ण. त्याच्यामुळं तुमचे पुस्तक मी, म्हणजे तुम्ही बोलवलं म्हणून नाही सांगत, पण मी वापरलेले आहे मराठी आणि इंग्लिशचं पुस्तक. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम कसा होतो की आपण जे कॅन्डिडेट्स बोलवतो ते आपल्या क्लासचे असो किंवा नसो, किंवा त्यांचा आपला काही संबंध असो किंवा नसो, कारण आपण आणतो विद्यार्थ्यांना काहीतरी उल्लू बनवण्याचा कार्यक्रम सुरू असतो. मी त्या मानसिकतेचाच नाही पहिली गोष्ट. म्हणजे मला आज ह्या सगळ्या एवढ्या दिग्गज मंडळीने तुमच्या समोर आणण्याचा माझा एकच उद्देश होता. पोस्ट निघाली, जॉईनिंग नाही, कमिटी बसली, कोर्टात केस गेली, या सगळ्या फालतू गोष्टीमध्ये पोरं पागल होऊन गेलेत. आणि या मानसिकतेतून मला त्यांना कुठेतरी बाहेर काढायचं होतं. म्हणजे माझा उद्देश नाही किंवा यांनी मुलाखत दिली आणि एवढे सगळे लोक माझ्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांना तुम्ही ऐकलं, याचा अर्थ मी क्लाससाठी तुम्हाला उद्युक्त करत नाहीये, लक्षात घ्या. मी तुम्हाला रियालिटी सांगतोय. जर तुमच्याकडं जिद्द असेल, चिकाटी असेल आणि तुमची श्रद्धा असेल, तुमच्या आईबापासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल, तर तुम्ही जो मार्ग निवडलाय तो तुम्ही स्वतः निवडलेला आहे, तो सोडू नका कधी, मला असं म्हणणं राहील. आणि मी सरांना एक विचारेल की तुमच्याबद्दल, बॅकग्राऊंड बद्दल तुम्ही काही बोललेलेच नाहीत. पहिली गोष्ट, तुम्ही फक्त UPSC बद्दल सांगितलं. काय तुम्ही कुठून आलात, घरची परिस्थिती कशी आहे, वडील काय करतात ते सांगा. नाही, मी मगाशी सांगितलं जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील करकी एक छोटंसं गाव आहे, त्याला मी बिलॉंग करतो. वडील माझे शेतकरीच आहेत, परंतु शेतकरी असून सुद्धा
मी त्यांच्याबद्दल सांगेल की मी कमी पडलो, अरे मी त्यांना नाही न्याय देऊ शकलो, कारण मोरावाडिंबी हे जे आपण स्पर्धा परीक्षेला वाचतो ते पुस्तकं बी 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये वगैरे आम्ही वडील मला आणून द्यायचे ते प्रिपेअर करण्यासाठी. तेव्हाही मी स्कॉलरशिप वगैरे पास झालेलो होतो, MTS मध्ये झालेलो होतो. सो मी असं म्हणेल की परिस्थिती खूप काही अशी अतिश्रीमंतीची किंवा अतिगरिबी असं काही मध्यमवर्गीय कुटुंब होतं, परंतु वडिलांची दूरदृष्टी असल्यामुळं त्यांनी आधीच मला प्लॅनिंग केली. स्पर्धा परीक्षेची तयारी त्या वेळी केली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे 4थी स्कॉलरशिप पासूनच वडिलांचं असं हे होतं की अकॅडमिक एक वेगळी गोष्ट आहे, पण ह्या पण जास्तीत जास्त ह्या परीक्षांवर फोकस केला. कारण तुम्ही जेव्हा 4थीला होते त्यावेळेस मी मार्केटमध्येच नव्हतो. सांगायचं तात्पर्य एवढंच असेल की डेफिनेटली असं म्हणून चालणार नाही, आई वडिलांचा पण खूप मोठा रोल असतो. बरोबर. मी असं समजेल की मी डिझर्व करत नाही माझा बॅकग्राऊंड सांगण्यासाठी, कारण मला ते चांगलं मिळालेलं आहे, मी असं म्हणेल. बरोबर. आणि वडिलांचं मी थोडक्यात सांगेल की बाबांनी कधी माझ्यासाठी फळं आणली नाहीत मार्केटमध्ये गेल्यावर, तर त्यांनी पुस्तकं नक्कीच आणून ठेवायची. म्हणजे मी त्यांना सिलेक्शन झाल्यानंतर म्हटलं होतं, असंच एक मुलाखत देत असताना सगळ्यांच्या समोर, की माझी इच्छा होती की तुम्ही माझ्यासाठी गाडी किंवा काहीतरी फळं वगैरे आणायची, आता तरी आणा. आयुष्यभर तर नाही आणली. त्याच्यामुळं माझा बॅकग्राऊंड मला चांगलं मिळालेलं होतं. 11thला जेव्हा पुण्याला त्यांनी मला पाठवलं, त्याच्या मागे त्यांची दूरदृष्टीच होती. पण मला वेगळ्या फील्डमध्ये जायचं होतं, पण ऑब्व्हियसली मी थोडा भरकटलो होतो. त्याच्यातनं मग पुन्हा ग्रॅज्युएशनमधनं ट्रॅकवर आलेलो होतो. तर बाबांचा खूप मोठा सपोर्ट होता आणि असं माझं छानपैकी फॅमिली बॅकग्राऊंड होतं. तर माझं असं सगळ्यांना म्हणत असेल की बाबांनी जेव्हा मी भरकटलो होतो आणि माझ्या समोर असं कोणी दुसऱ्याच्या वडिलांनी असं म्हटलं असतं की तू नको जाऊ आता पुण्याला, तू इथंच शिक. पण त्यांनी मला त्यावेळेसही तू जा, तुझ्यावर विश्वास आहे, तुला वाटतं ना तू कर, मी बघून घेतो, पूर्ण विश्वास दाखवला. आणि त्या क्षणी मी ठरवलं होतं की आता मात्र यांचा विश्वास तोडायचा नाही. डेफिनेटली मी पुढं मग मला सक्सेस भेटत गेलं. तर असं माझं छान बॅकग्राऊंड मला मिळालं होतं. मी तर नेहमीच सांगतो मी डिझर्व करत नाही त्या बॅकग्राऊंडला. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जे पालक आपल्या मुलाला खेळणी किंवा फळं याच्यापेक्षा पुस्तकाने त्याचं पोषण करतात, यासारखी मोठी गोष्ट कोणतीच नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या लाईफमध्ये देवाच्याही पेक्षा श्रेष्ठ कोण असतील तर आई वडील येतात, कारण तेच आपल्यासाठी देव असतात. मला माहित नाही की मी देव पाहिलं का नाही, आता माझे आई वडील तर काही जिवंत नाही येतं, परंतु ज्यावेळेस आपण मोठे होतो, आता समजा मला ह्यावेळेस जर दुःख वाटलं तरी मला कधी आईची आठवण येते. म्हणजे मला एक ऍड करायचं याच्यामध्ये, बऱ्याच वेळा मी जेव्हा पुण्यामध्ये पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो, त्यावेळेस एखाद्या जर सक्सेसफुल व्यक्ती झाले, एक्झाम झाल्यानंतर येतात त्यांची मुलाखती वगैरे, बरोबर, तर बरेच वेळा ग्रुपमधली लोक असं म्हणायची की अरे त्याचं तर बॅकग्राऊंड किती छान होतं, त्याचे वडील ऑलरेडी सर्व्हिसमध्ये होते किंवा वगैरे. तसं म्हणून ना आपण आपल्या परिस्थितीला खुजं करून घेतो. म्हणजे आणि असं समजतो की कुठेतरी आपल्या आई वडिलांना दोष देतो की ते त्या काळात म्हणजे शिकले नाहीत किंवा त्यांनी आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज दिले नाही. पण मी असं म्हणेल की ज्यांचे वडील ऑलरेडी त्यांना या परीक्षेचं नॉलेज होतं किंवा ते होतं, त्यांनी त्यांच्या मुलांना ठेवलं, त्यांनी काहीच अचिव्हमेंट केली नाही. पण तुमचे वडील ज्यांनी कधी, बऱ्याच लोकांनी तर शिक्षणाची म्हणजे त्यांना शिक्षणही पूर्ण झालेलं नसतं, त्यांनी तुम्हाला तिथं अभ्यासाला ठेवलं, तुम्हाला प्रेरणा दिली, म्हणजे ती खूप मोठी दूरदृष्टी आहे त्यांची. तर आपण आपल्या परिस्थितीला दोष नाही दिला पाहिजे. त्याचं एक उदाहरण सांगतो. जेव्हा मी सांगितलं मी कॉमन 2015ला सर्व परीक्षा एकत्र आल्या होत्या आणि मी त्या सगळ्या देतही होतो आणि लागोड पासही होत होतो. तर STIची मेन्स दिली, UPSCची प्रिलिम दिली. आता राज्यसेवेच्या मेन्सही प्रिलिम क्लिअर केली होती म्हणून मला मेन्स द्यायची होती. गावी गेलो थोडासा हे करण्यासाठी, आईला म्हटलं आता ते परीक्षा आहे राज्यसेवेची, तिची पण आहे, पण मी काय अभ्यास करत नाही. पण ती म्हणे काय नाही, तू दे, तू होशील. जे तिचा विश्वास होता, तू जा तू होशील. आणि ऍक्च्युअली तिथं गेल्यानंतर ती मेन्स दिली आणि तीही क्वालिफाय होऊन त्या इंटरव्ह्यूला मी होतो. म्हणजे मी असं म्हणेल की माझी आई या बाकीच्या सगळ्या आईंपेक्षा खूप जास्त दूरदृष्टी होती, माझ्यावर विश्वास होता. बरोबर आहे. तर मी असं मुलांना पण असं सांगतो, ज्यांना असं वाटतं की आपलं बॅकग्राऊंड चांगलं नाही आहे किंवा वडील हे नाही आहेत, तर याच्यावर जाऊ नका. त्यांनी तुम्हाला तिथं ठेवलं, क्लास लावून दिलेत किंवा तुम्हाला शहरात तुम्हाला परिस्थिती निर्माण करून दिली, तर आपण त्याला न्याय दिला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण कमीपणा स्वतःला किंवा स्वतःच्या बॅकग्राऊंडचा कमीपणा बाळगायला नको. आता तुम्ही तुमच्यातर्फे विद्यार्थ्यांना काय इच्छेने सांगा. आता मी तर तुम्हाला प्रश्न विचारण्यात ते काही फॉर्मॅलिटी म्हणून मी आता काही बोलत नाही. तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक काय काय संदेश द्यायचा तुम्ही सांगायचं. अशोक, मला तू सांग की तुला काय बोलायचंय. आता तू तर बॅकग्राऊंड तुझं मला माहिती आहे सगळं पूर्णपणे, आणि सतीश मुळे अशोकचा
मावस भाऊ सुद्धा, मावस भाऊच ना, हो मावस भाऊच माझ्याकडे आहे. सतीश हे संपूर्ण ऑपरेटिंगचं काम तोच करतो. त्याच्यामुळे मला अशोकची पहिल्यापासून परिस्थिती माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोकची एक हॉबी, तो गाणे सुद्धा म्हणतो. तर त्यांनी आतापर्यंत भरपूर कार्यक्रम गाजवलेत मुंबईला, इकडे तिकडे. त्याची एक हॉबी म्हणजे एक इथं कुठंतरी आपली एक इच्छा असते की मला हे करायचंय. त्याने न संकोच बाळगता म्हणतो तो गाणे, भले तो मोहम्मद रफी सारखे गाणे म्हणत नसेल, पण तो गाणं म्हणतो हे महत्वाचं आहे. कारण कसं आहे, आपली हौसी. असं मला लहानपणी पिक्चर मध्ये काम करायचं होतं म्हणून मी पिक्चरच काढून टाकला माझ्यासाठी, मला काम करायसाठी पिक्चर काढला, तसा प्रकार झाला. मला एखादं गाणं द्यायचं होतं सर. 100%. आता पुढच्या वेळेस मी 4-5 पिक्चर करतोय त्यावेळेस तुला 100% देईल. आणि मला असं वाटतं आजची ही मुलाखत आहे ना, ही मुलाखत मी एक असं टिपिकली समोरासमोर बसून फेस टू फेस अशा प्रकारची काही मुलाखत घेतलेली नाही. मी त्यांचे विचार, त्यांच्या मनातली जी रुखरुख असेल किंवा त्यांच्या मनात जे काही असेल ना, ते आज महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी पाहतील आणि हे सगळं प्रेरणादायी ठरेल. तर शेवटचं तुम्ही तुमच्या इच्छेने ज्याला वाटेल ते विद्यार्थ्यांना काय संदेश सांगतो सर. माझं जळकी वसई, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद, पूर्वाश्रमीचा आताचा छत्रपती संभाजीनगर येथील मी रहिवासी आहे. माझे वडील सर इयत्ता 6वी शिकले त्या काळी. माझ्या वडिलांचा जन्म 1962चा आणि आजोबाकडे माझ्या 50 एकर शेती होती सर. आणि माझे वडील सर्वात मोठे, त्यामुळे वडिलांना नाईलाजाने शाळा सोडावी लागली 6वीत असताना. वडिलांनी त्यांच्या 3 भाऊ आणि बहीण यांना शिकवण्याचा प्रयत्न केला, कारण वडिलांनी त्या काळी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं. बरोबर. आणि तरी वडिलांचे भावंड काही शिकले नाही. त्यानंतर वडिलांचे जे क्लासमेट होते ते हल्लीच आता एक 7-8 वर्षापूर्वी, म्हणजे मी लागल्याच्या नंतर डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर्ड झाले. तर वडिलांना सतत मनात असं वाटत होतं की मी केपेबल असताना मी शिकू नाही शकलो. ते वडील मला, मी जेव्हा 7वीपासून मला सतत सांगायचे की तुला अधिकारी बनवायचं आहे, तुला अधिकारी बनवायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, पण माझ्या यशात सर सर्वात मोठा वाटा जर कुणाचा असेल तो एक माझ्या वडिलांच्या स्वप्नाचा आहे. त्यानंतर माझी आईची आई आणि आजोबा, ज्यावेळेस माझ्या लहान्या भावाचा जन्म झाला त्यावेळेस माझ्या आईच्या बाळंतपणासाठी माझी आजी आलेली होती. तिने मला तिथून उचललं आणि इथं शाळेत आणून टाकलं. मी N7च्या महानगरपालिकेत माझं 7वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर माझे 8वी ते 10वी मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूलला झालं. 11वी 12वी मी नाईक कॉलेजला केली. ग्रॅज्युएशन करायला मी गावी गेलो. माझ्या 2009ला मी ग्रॅज्युएट झालो. परत मी औरंगाबादला आलो. मिलिंग कॉलेजला जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं 2010 साली. आणि सर MPSCकडे मी कसा वळालो त्याचं प्रेरणा होती माझा मामे भाऊ श्री किरण वसंत जाधव, जो आज आपल्या जिल्हा उद्योग केंद्राचा उद्योग उपसंचालक आहे. तो MPSCच्या परीक्षा द्यायचा. तो आल्यानंतर मी सहज त्याचे पेपर घ्यायचो आणि मी सोडवायचो, म्हणजे 12वीच्या वर्षाला असताना. तर मग मी ज्या प्रश्नाला तो म्हणायचा याला कसं, मी म्हणायचं खरे हे कसं सोडवायचे भाऊ. तो मला सांगायचा की याला असं गोल करावं लागतं वगैरे. मग मी त्याला ते उत्तरं सांगायचो त्यातले, कारण त्या काळी सर अभ्यासक्रम असा होता की क्रमिक पुस्तकातून जास्त प्रश्न असायचे. बरोबर, क्रमिक पुस्तकातून जास्त प्रश्न येतोय. त्यावेळी सर त्यावेळी माझा स्कोर 70+ असायचा, म्हणजे त्याच्या प्रीच्या मेन्सच्या ह्याच्यात. मग तो मला म्हणाला की नाही तू करू शकतो, तू MPSC करू शकतो. मग नंतर 2010 पासून मी तयारी चालू केली सर, सेल्फ स्टडी. आणि 2010च्या त्यावेळी मला वाटतं PSI STI आणि ASO कंबाईनच होती. तर त्यात मी PSI साठी क्वालिफाय झालो मेन्सला, फर्स्ट अटेम्प्टला. फर्स्ट अटेम्प्ट दिली मी, मेन्सला क्वालिफाय झालो, पण मेन्स माझी 2 मार्कात राहिली.
त्यानंतर मग मी परत सेल्फ स्टडी केली. नंतर ज्ञानप्रबोधिनीला मी एक 4 महिन्याचा फाउंडेशन कोर्स केला. तो कोर्स केल्यानंतर परत मी गावी गेलो. मग गावीत मी सेल्फ स्टडी केली. त्यानंतर मला काय झालं काय माहीत सर, माझ्या आयुष्यात माझी पत्नी आली 2010ला मे महिन्यामध्ये. आणि 24 एप्रिल 2011ला मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर तुमच्याकडे आलो. अगोदर लग्न तर तुम्ही तसे कुठाने करू नका म्हणजे त्याने लग्न केलं नंतर पोस्ट मिळवली तसं नाही, अगोदर पोस्ट मिळवा नंतर लग्न करा. ठीक आहे. आणि त्यावेळेस सर वडिलांचा माझ्या लव्ह मॅरेजला विरोध होता. कारण एकच, बरोबर आहे, की तुला मला पोस्टला लागलेलं बघायचं आहे. त्यावेळेस सर वडिलांना मी एक शब्द दिला होता, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, मी तुमची करतो. पण माझं दुर्दैव असं होतं सर, की ज्यावेळेस मी माझं ॲज अ STI म्हणून सिलेक्शन झालं त्यावेळेस मी रेल्वेमध्ये होतो. बरोबर. ग्रुप डी ची परीक्षा मी जॉईन झालो होतो आधी. आणि मला हे सांगावं वाटेल की रिव्हिजन हा जो प्रकार असतो तो खरं म्हणजे मीच केलेला आहे सर. बरोबर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी रेल्वेच्या मेडिकलला सोलापूरला मेडिकल हॉस्पिटलला गेलो होतो ज्यावेळेस मेन्स होती. मेन्सचा फॉर्म टाकला आणि मी याला सरांना विचारलंय. मी म्हणलं सर तुम्हाला विचारलंय होतं म्हणले मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, नेमकं जाऊ का नको. तुम्ही म्हणाले होते की आता आलेलं आहे, पास झालेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, मेडिकल आहे, त्यानंतर जॉब पक्का आहे, तू जाऊन ये. आता एक तुमचा माझ्यावरचा विश्वास होता आणि त्या नोट्सच्या बाबतीतही आपल्या म्हणजे कित्येक वेळेस डिस्कस झालं. कदम सरांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं आणि मी ज्या वेळेस विनर्सला आलो त्यावेळेस मला वाटतं कदम सरांना मी प्रथम भेटलो होतो. बरोबर. तर लग्न तर केलं होतं मी, कदम सरांना येऊन भेटलो आणि सरांना मी फक्त एवढं म्हणालो होतो सर की सर मला अभ्यास किती करायला सांगा, वेळ कितीही सांगा, फक्त मला पोस्ट पाहिजे विदिन 2 years. ॲक्च्युली सांगतो मी, ते औरंगपुरात ज्यावेळेस होते ना त्याचं एक लक्षात घ्या की त्याचं लग्न झालं संशोधा तो एवढा जबरदस्त स्टडी केला होता त्यांनी. कारण आम्हाला माहिती आहे, कारण त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा परीक्षा घेतली होती त्यावेळेस आमचे 2011ला जे काहीतरी 1600 काहीतरी समथिंग जागा होत्या PSIच्या, त्याच्यामध्ये 72 PSI. आम्ही तर एकदम न्यू कमर्स होतो त्याच्यामध्ये, पण 72 PSI त्यावेळेस आमचे झाले होते. नंतर आम्हाला कळालं की आमच्यात काहीतरी कॅपॅसिटी आहे. नंतर मग आम्ही महाराष्ट्रामध्ये, माझं तर पुस्तक एवढं छोटंसं होतं आणि मी कधीच कोणाशी काही बरोबर नाही केली की मला असं नंबर 1 व्हायचं, नंबर 2 व्हायचं, नंबर 3 व्हायचं. मला ज्या नोट्स होत्या, मी ज्या नोट्स काढल्या होत्या त्याच मी छापल्या होत्या. आणि आता मी एकूण 20 पुस्तक वाचले तर मराठीचे. म्हणजे मी तर खडकरांपासून तर अगदी दामले, फडके सगळ्यांचे 20 लोकांचे पुस्तकं, गोविलकर मॅडमचं पुस्तक वाचले, हिरेमठांचं पुस्तक वाचले. अशा जबरदस्त नोट्स केल्यात आता मी. तर मी तुम्हाला एक गॅरंटी देतो माझ्यातर्फे की आता MPSC कोणताही प्रश्न काढू द्या तो माझ्या पुस्तकाच्या बाहेरचा नसेल, एवढी तुम्हाला गॅरंटी देतो. येस सर. हां. आणि इथं हे सगळे जे एवढे ग्रेट मंडळी आपल्याकडे आले तर मी आता त्यांचे आभार कसे मानू. तर मी त्यांना जेवायला चला म्हणतो, ते येत पण नाही येतात. हां. तर म्हणजे आता त्यांच्याबद्दल किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण आज ही मुलाखत घेतली ही एकदम पूर्णपणे जसं आपण बसून डिस्कशन करतो त्याप्रमाणे घेतली. त्यांनी सगळं मन मोकळं केलं त्यांचं पूर्णपणे. तर मला एक बोलायचं राहिलं सर माझं, ज्यावेळेस समजा मेडिकलवरून मी 2 ऑगस्टला आलो, मेडिकल संपवून, आणि 18 ऑगस्टला परीक्षा होती आणि 17 तारखेला मी कुठलाही अभ्यास केला नाही. 17 तारखेला मी पिक्चर बघितले, गाणे ऐकले. 17 तारखेला एकदम रिलॅक्स होतो. 2 ते 16 या दरम्यानच मी म्हणजे रिव्हिजन म्हणजे काय केलं होतं की पुस्तकं जे फक्त हायलाईट होतं मी तेवढंच वाचलं. बरोबर. त्याच्यामुळे माझा एका दिवसात कमीत कमी 4 विषयाचा अभ्यास व्हायचा. हायलायटर केलं किंवा नोट्स काढल्या, शॉर्ट नोट जर काढल्या एका दिवसात 4 विषयांचा अभ्यास होतोय. आणि ते आपल्याकडं नवीनच आपण सुरू केलं होतं सर. आपण जी आपली सराव परीक्षा असायची शनिवारची,
त्यामध्ये आपण एक म्हणजे बक्षीस ठेवलं होतं हा बरोबर 500 रुपये. हा 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 तर ते ज्या वेळेस सुरू झालं होतं मी पहिला आलो होतो आणि आजही माझ्या घरात सर ती 500ची नोट तुमच्या चौघांच्या सहीनीशी फ्रेम बनवून ठेवलेली आहे. तर सगळ्यांचे मी अगदी मनपूर्वक आभार मानतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जे विद्यार्थी थोडेसे मनाने खचले आहेत, ज्यांना स्पर्धा परीक्षेचा असं अगदी भाऊ वाटतो किंवा काय खरं नाही असं वाटतं लाईफचं, तर त्यांनी यांच्याकडे पहा. हे सगळे लढवं येतं आणि इथपर्यंत लढाई करूनच चालली येतं आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला परिश्रमाशिवाय मिळणार नाही. मी एक मुद्दा सांगू इच्छितो, न्यूनगंड बाळगू नका. आणि जसं सरांनी सांगितलं किंवा आमचंही जसं मत आहे, लढायला नक्की उतरा, पण लढताना दुसऱ्या बाजूचा दोर कापून टाकू नका. प्लॅन बी असू द्या. बरोबर. कारण हे एकतर्फी लढाई आहे. इथं चक्रव्यूहात घुसताना अभिमन्यू म्हणून घुसायचंय का अर्जुन म्हणून घुसायचंय ते तुम्ही ठरवा. अभिमन्यू म्हणून जर घुसले तर आत फसणं निश्चित आहे. शौर्य तुमचं कामाला येणार नाही. अर्जुन म्हणून घुसा आणि चक्रव्यूह तोडूनच बाहेर पडा. किंवा मग तुमच्याकडे प्लॅन बी नक्कीच हवा की जर चक्रव्यूहात अडकलेच तर तुम्हाला तिथून बाहेर नोकरीची गरज पडेल. आयुष्यभर तुम्ही MPSC करू शकत नाहीत. एका ठराविक फेज नंतर आई वडीलही तुम्हाला सपोर्ट करणं बंद करू शकतात. कारण एक वय वाढल्यानंतर घरच्यांच्याही अपेक्षा असतात. स्पेशली वयाची 25-26 वर्ष झाले की घरचे की आता लोक विचारतायत, समाजातले लोक टोमणे मारणं सुरू करतात. मी यासाठी मेन्शन करतो की एक वाईट परिस्थितीतून मीही गेलेलो आहे. एक माझेच एक नातेवाईक होते, जवळचे नातेवाईक म्हणता येईल. ते म्हणायचे की तू माझी मुलगी डॉक्टर होईल, तिच्याकडे तू कंपाऊंडर राहशील. आज मी असं म्हणत नाही की मी फार जग जिंकलंय, पण मी आज कंपाऊंडर न होता इन्स्पेक्टर झालेलो आहे. तर आणि तू आता पुढचं हेच नको आता. मी तुला काय सांगितलं, मी प्रेक्षकांना गॅरंटी दिली आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे माझी इथं घालू नको आता. म्हणजे की इथं तुला मी मुलाखतीला इथं तुला बोलवणार आहे हे अगोदर अगदी 100% सांगितले. त्याच्यामुळं आता मी, कारण त्याचा अनुभव पाहता, त्याचे कष्ट पाहता 100%, आणि मराठी इंग्लिशच्या वाचून येतो त्याचं खूप जबरदस्त हँड, म्हणजे खूप नवीन पोरांना सगळ्यांना प्रोसेसवर जास्त फोकस करा, रिझल्ट करण्यापेक्षा प्रोसेस जास्त महत्वाची आहे. रिझल्ट त्यातनं येतोच. कधी कधी काय होतं सर, तुम्ही तयारी करायचो ना की चालू ज्या वेळेस आपण करतो तयारी, 1-2-3 न्यूजपेपर घेऊन जाणं लायब्ररीमध्ये, एखादं इंग्लिश, 1-2-3 लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, आणि ते वाचत असताना म्हणजे 1-2-3 तास तरी ते पेपर मध्येच गुरफटून जातो. ते आपण लक्षात येत नाही, त्याचं वेटेज तेवढं नाहीये. अशा काही म्हणजे मी वारंवार चुका करायचो, मला खूप काय सर अशा चुका करायला नाही पाहिजे. बरोबर. त्यांचं असं म्हणणं आहे की 4-5 पेपरचा गठ्ठा. अरे इकडे अरे काहीतरी, 1 मिनिट, काय झालं? सिलेक्शन झालं सर. अरे एक मिनिट या, थोडंसं अभिनंदन करूया. आणि आजच्या मुलाखतीचे अरे मध्येच सिलेक्शन आलं आता हे. ठीक आहे. आता हा उभा आहे आता इथे समोर. आता एवढ्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्याचं हे करतो. सर द्या, तुमच्या हाताने द्या. या हात घ्या सर, पुढे लाव हातातला. अभिनंदन. थँक्यू. अरे आणि मी त्याला आशीर्वाद देतो आणि त्याला भरपूर केस यावा असा पण आशीर्वाद देतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे इथं आले त्यांचे सगळ्यांचे मी अगदी हात जोडून आभार मानतो द विनर्स करिअर पॉईंट तर्फे. आणि आजचं सिलेक्शन आमच्यासाठी तर खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण मुलं म्हणतात ते की नुसतेच बोलतात, काही सिलेक्शन नाही, काही नाही, आणि उल्लू बनवतात लोकांना. हे समोर तुमचे आहे, त्याच्यामुळे आता काही आम्हाला नाव ठेवायचं काही काम नाही तुमचं, आणि क्लास आमच्याकडेच लावायचा. ठीक आहे. धन्यवाद. होता बोलायचं मला. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, अभ्यास करताना मित्र तुला कधी कंटाळा आला होता? नाही, प्रामाणिकपणे सांग. कंटाळा यायचा सर, पण मी तरी करायचो. तर कंटाळा घालवण्यासाठी काय करायचं? सब्जेक्ट चेंज करायचो सर. मी सब्जेक्ट चेंज करायचा. अजून म्हणजे जर मी रीडिंग करत असेल, कंटाळा मग व्हिडिओ बघणार, व्हिडिओ बघत आलं तर मग त्याच्यानंतर प्रॅक्टिस करणार. बरं.
आता सध्या रील्स बघणं आहे ना सर, एक कंटाळा घालवण्याचं सगळ्यात मोठं हे झालंय. पण रील्स बघता बघता तुम्ही स्क्रोल करता करता तुमचे 2 तास कधी जातील ना कळत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हे सगळ्यात मोठं आहे बरं का तुम्हाला. म्हणजे हे रील्स करता करता आपण कधी रील्स आणि सर ते कंटाळा घालवण्याचे मार्ग सांगितले, पण माझा एक मार्ग होता कंटाळा घालवण्याचा. मला कंटाळा आला ना, मी माझ्या आईवडिलांचे शेतातले श्रम आठवायचो. माझ्या मामा मामीने माझ्यासाठी केलेले, म्हणजे मला लहानाचं मोठं माझं पूर्ण शिक्षण माझ्या मामा मामीने आजी आजोबाने केलं. त्यांनी माझ्यासाठी जे केलं होतं मी ते आठवायचो. माझी आई शेतात काम करते मी ते आठवायचो. मग माझा कंटाळा गायब व्हायचा सर. अरे वा, छान, मस्त. आणि सगळ्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आज ते इथं आपल्याकडे आले त्याबद्दल मी खरोखर त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आजची ही मुलाखत या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. विद्यार्थी मित्रांनो, ही मुलाखत महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही घेऊन जावी अशा आपल्याकडून मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.